हॅलो एव्हरीवन. तर इथे आपली गाजर हलव्याची रेसिपी रेडी आहे. चला तर मग या खायला. हॅलो एव्हरीवन. तर मी विद्या ठाकूर. तर विद्यास किचन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. तर मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. तर मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी ह्याला सोलून घेते आणि खिसून घेते. तुम्हाला जर खिसायचं असेल तर खिसू शकता किंवा कुकरमध्ये ह्याला शिजून घेतलं तरीही चालेल. तर मी याला खिसणार आहे. आता मी हे खिसून घेते. तर इथे मी गाजर चांगलं खिसून घेतलेलं आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. तर हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे साखर, हा मी खवा घेतलाय, काजू, घी आणि बदाम आणि इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तर इथे मी पॅन गरम करत ठेवलाय. पॅन चांगलं गरम झालेलं आहे. आता मी यात टाकणार आहे घी. तर आता मी यात टाकणार आहे घी चांगलं गरम झालेलं आहे. यात टाकणार आहे काजू, बदाम, हे चांगलं लाल होईपर्यंत परतवा. तर 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता मी यात टाकणार आहे किसलेला गाजर. गाजर घी मध्ये शिजून घ्या. तर हे परतवून घ्या आणि गाजर घी मध्ये शिजून घ्या. तर हे 15 मिनिटं असं शिजून घ्या वाफेवर. तर मी 15 मिनिटं शिजून घेते वाफेवर. तर 15 मिनिटं झालेली आहेत. तर चला मग आपण बघूयात. इथं बघू शकता तुम्ही गाजराचा कलर. पुन्हा एकदा परतवून घ्या. आता मी यात टाकणार आहे खवा. इथे मी 1/2 किलो खवा घेतला होता. खवा चांगला मिक्स करून घ्या यात. तुम्ही बघू शकता यामध्ये मी खवा चांगला मिक्स केलेला आहे. आता मी यात टाकणार आहे साखर. 1/2 किलो साखर घेतली होती. तुम्हाला जसं गोड लागेल तसं टाका. जास्त गोड लागत असेल तर जास्त साखर टाका. पुन्हा मिक्स करून घ्या. एक चांगलं मिक्स करून घ्यायला. तर मी यात आता टाकणार आहे दूध. तर इथे मी 1 वाटी दूध घेतलाय. तर हे आता चांगलं मिक्स करून घ्या आणि हे 20 मिनिटं वाफेवर शिजत ठेवा. तर इथे 20 मिनिटं झालेली आहेत. तर चला बघूयात आपण. वाफ. पुन्हा एकदा परतवून घ्या. तर इथे आपली गाजर हलव्याची रेसिपी रेडी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय बाय.